हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणजेच गुरुवारचा. ॲक्च्युली झालं असं, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडासा लेट येईल, कारण मला मध्यंतरीच्या दिवसामध्ये ना व्हिडिओ एडिटच करायला जमत नव्हते. आज कृष्णाईने अगदी रेकॉर्ड ब्रेक झोप घेतलेली आहे, कारण लिटरली ती दुपारी 1 वाजता झोपून उठलेली आहे. त्याचं झालं असं, रात्री ती लवकर झोपलेली, त्याच्यामुळे सकाळी तिला लवकर जाग आली आणि सकाळी समोर बाबा दिसल्यावरती ती बाबासोबत खेळायला खूप एक्साईट झालेली. काही नाही, अर्धा 1 तास त्याच्याबरोबर खेळली आणि मॅडमना परत झोप आली. सो त्याच्याच खुशीमध्ये ती झोपून गेली. फायनली दुपारी 1 वाजता उठल्या मॅडम. मग काय, आता नाश्ता आणि जेवण सगळं एकत्र. तो म्हटलं एका बाजूला तिची डाळ खिचडी लावून घेतलेली, तोपर्यंत तिला बटाट्याची भजी आवडतात. तर म्हटलं चला थोडा सकाळी नाही, ॲक्च्युली दुपारी म्हटलं तिला थोडीशी भजी खाऊ घालूया आणि मग डाळ भात खाल्लं. मी भजीची तयारी करायला तर घेतलेली, पण मॅडमना काही एकटं बसवत नव्हतं. तिचं म्हणणं होतं, आई तू माझ्या बाजूला येऊन बस. पण म्हटलं बाई, मी तुझं जेवण बनवू, तुझा स्वयंपाक करू, तुझी बटाट्याची भजी करू, की तुझ्या बाजूला येऊन बसू. फायनली कसं बसं तिला हँडल करत तिची भजी बनवली आणि तिला खाऊ घातलं. मग काय, आज दुपारी ॲक्च्युली प्रसाद लवकर घरी येणार होता. संध्याकाळी आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं, घरातलं काही सामान वगैरे आणायचं होतं आणि म्हटलं आता बाहेर निघालोच आहोत तर थोडासा फेरफटका मारून येऊया स्कूटीवरून. मस्त आता आमच्या पनवेलमध्ये ना मस्त थंडी, थोडी गुलाबी थंडी पडलेली आहे. खूप छान वातावरण झालेलं बाहेर. आणि हिला मी सांगते कृष्णाईला की खाली बस, तर बघा मॅडमना वरती उभं राहून ती टायटॅनिकची पोज देऊन तिला वारा घ्यायचा होता. एवढ्या ॲक्च्युली थंडीमध्ये डायरेक्ट कानामध्ये वारा जाणं थोडंसं चुकीचं आहे, लहान बाळ आहे ते. पण काय करायचं म्हटलं, ॲक्च्युली आम्ही ह्या उद्देशाने निघालो नव्हतो. वाटलं नव्हतं की एवढी थंडी बाईकवरती जाणवेल. आणि ऑलमोस्ट संध्याकाळचं वातावरण होतं, म्हणजे लिटरली 5-6च्या दरम्यान आम्ही निघालेलो. पण नाही, बाहेर खूपच मस्त थंडी पडलेली आणि तिला मॅडमना काही थंडी वाजत नव्हती. तिला उलट त्या हवेचा आणि ह्याच्यात तिला खूप मजा येत होती. सो मस्त संध्याकाळचा व्ह्यू एन्जॉय केला फॅमिलीसोबत आणि मस्त अशी तिघांची बाईकवरून लाँग ड्राईव्ह झाली. त्यानंतर घरी आलो, कृष्णाईचं जेवणाखाण्याचं आटपलं आणि मग काय तिला मेहंदीचा कोण दिसला. मग काय, आई तू माझ्या हातावरती मेहंदी काढ. एवढं जर लहान बाळ, त्या माऊच्या लग्नापासून तिला हे मेहंदीचं काय ते खूळ लागलेलं आहे. मला काही मेहंदी येत नाही फारशी. मी माझ्या पायावरती पण स्वतः थोडीफार प्रॅक्टिस म्हणून काढलेली. तशीच थोडीशी प्रॅक्टिस म्हणून तिच्या दोन्ही हातावर सुद्धा काढली, कारण तिला खूप मेहंदीची हौस आहे. आणि मॅडम अशा 2 हात घेऊन सुकवायला सुद्धा बऱ्यापैकी बसतात. सो असा काहीचा आजचा दिवस होता. भेटू आपल्या पुढील ब्लॉगमध्ये. बाय.